रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट आणि सेंट झेवियर स्कूल महाड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे महाड शहरातून भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी तसेच विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाड शहरातील प्रभात कॉलनी येथील राणाजी सुपर शॉप येथून या रॅलीला सुरुवात करण्यात आली। पुढे लायन्स क्लब मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना, त्यानंतर चौदार तळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुख्य बाजारपेठ मार्गे निघालेल्या या रॅलीची सांगता आझाद मैदान येथे करण्यात आली। रॅली दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या गौरवाचे तसेच पर्यावरणपूरक व प्लास्टिक मुक्तीचा संदेश देणारे फलक रॅलीतील सहभागी सदस्यांच्या हाती दिसून आले। रॅलीमध्ये विद्यार्थी, महिला तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। यावेळी रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टचे प्रेसिडेंट तथा सेंट झेवियर स्कूलचे चेअरमन जॉन्सन डिसोजा यांची प्रमुख उपस्थिती होते। त्यांच्या समवेत शाळेच्या मुख्याध्यापिका इजाबेला डिसोजा, शाळेतील शिक्षक वृंद, कर्मचारी, पालक, विद्यार्थी व रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीचा गौरवशाली इतिहास उपस्थितांना सांगण्यात आला। जॉन्सन डिसोजा यांनी रॅलीत सहभागी झालेल्या सर्व सभासदांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत सहभाग नोंदविल्याबद्दल मनापासून आभार मानले। महाराष्ट्र मुंबईसह देण्यासाठी केंद्र सरकारची परत आपल्या परवानगी नव्हती, तर यावेळेस लोकांनी या आयोगाच्या विरोधामध्ये जाऊन आणि यांच्या शिफारसी नाकारून संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह हा महाराष्ट्राला भेटला पाहिजे ही मागणी जोर लावून पुढे लावून धरली। आणि याच्यानंतरच जेव्हा आपल्याला हे महाराष्ट्र सहजासहजी मिळत नाही हे लक्षात आलं, त्यावेळेस लोकांचा राग देखील अनावर झाला। यामध्ये मोरारजी देसाई त्यावेळेस जे पंतप्रधान होते त्यांनी देखील असं सांगितलं की महाराष्ट्र हा सेपरेट तुम्हाला भेटणारच नाही आणि हा तुम्हाला देताच येणार नाही। भर सभेमध्ये बोलल्यानंतर लोकांचा राग अनावर झाला आणि लोकांनी अक्षरशः रागाने चपला त्यांच्यावर भिरकावून लावल्या। तर मराठी माणसाची इथं अस्मिता जेव्हा दुखावली गेली तेव्हा मराठी माणूस काय करू शकतो याचा अंदाज त्यावेळेस पंतप्रधानांना आला आणि त्यांनी या गोष्टीचा सिरियसनेस, गांभीर्य लक्षात घेऊन बाकीच्या कमिशनचे रिपोर्ट परत यामध्ये चेंजेस करून संयुक्त महाराष्ट्र 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्राला देण्याचे मान्य केले। आणि म्हणून त्याच्या स्मरणात आपण 1 मे 1960 हा महाराष्ट्र गौरव दिन, महाराष्ट्र स्थापना दिन म्हणून साजरा करतो। महाराष्ट्राच्या कडेकपारीतून उगवलेल्या सर्व नागरिकांनी खरं तर यायला पाहिजे। ऊन लागतं, 1 मे हा महाराष्ट्राने जन्माला घातलेला दिवस असं म्हटलं तर वावगं वाटू नये। आणि ह्या दिवसासाठी आपण अभिमानाने सगळे जर पुढे नाही आलो तर मग आपण आपला अभिमान कुठे व्यक्त करणार? आपल्या मुलाबाळांना आपल्या महाराष्ट्राचा इतिहास कसा समजणार? कुणी महाराष्ट्र पळकवण्याचा प्रयत्न केला होता आणि कुणी त्यातून सोडून आपल्याला मुक्त महाराष्ट्र करून दिला, मराठी माणसांचा महाराष्ट्र करून दिला, हा इतिहास आपल्या मुलांना कळायला पाहिजे। आणि त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे। महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा अभिमान जपण्यासाठी सर्वांनी यायला पाहिजे। खरं तर छातीवर हात ठेवून मगाची घोषणा आपण जी घेतली होती, महाराष्ट्राचा मला अभिमान आहे, मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे। आणि ही घोषणा कदाचित पुढच्या वर्षी याच्या दुप्पट पद्धतीने वाढेल, याच्यापेक्षा दुप्पट पद्धतीने लोक, नागरिक आपल्याबरोबर जमा होतील।
तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.